आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? कुठे हरवली होतीस? त्या उसनेंच्या दुकानात जाताना रुद्र सर पुन्हा दिसले तर, त्यांनी मला पाहिलं तर. नाही, नको, असं नको व्हायला. दादू, तू जातोस का? तू बाहेर जाणार आहेस ना, म्हणून म्हणतेय. अगं नाही, मी फारच वेगळ्या भागात जाणार आहे. मला थोडा उशीर होईल का? आणि तू घाबरतेस कशाला? तुला त्या उसनेने आयडिया दिली ना की तो बुरखा घालून जसं तू गिराईकापासून तोंड लपू शकतेस, तसंच रुद्रपासून ही लपू शकतेस की नाही? अगं तू जाऊन तरी ये. आज नाहीच गेले तर? अगं नाही गौरी, असं नको करूस. त्या गिराईकाला भेटणं फार गरजेचं आहे. जर समजा तो गिराईक पैसे मागत मागत इथे आला, त्याने काही तमाशा केला तर ते किती वाईट दिसेल पोरांसमोर. आणि असंही किती मोठा गिराईक आहे तो, आणि किती मोठी ऑर्डर घेतली आहे त्यांनी. तू एकदा जाऊन तर ये, त्याचं म्हणणं काय ते तर बघ. काय ठीक आहे. आणि गौरी, कशाही पेक्षा ना तुला ह्या अगरबत्तीच्या ऑर्डर्स मिळत राहणं गरजेचं आहे, तरच आपल्या या आश्रमाचा खर्च भागेल ना. फक्त देणगीवर ह्या आश्रमाचा खर्च नाही भागू शकत ग. आता तर नाहीच भागणार. स्वतःला लय कमवणारी समजतेस काय? आज बघतेच कशी जाते दुकानावर. अरे देवा, काय परिस्थिती आली आहे. एवढ्या मोठ्या दुकानाचा मालक मी, आणि मलाच रांगावं लागतंय. ती काय माझी चूक आहे का? मागच्या खेपेला करा म्हणलो तर केला नाही तुम्ही. आता काय करणार? कशातही कंजूसी करता. कपाय आउट शांगदाण्या, उरक पटपट. एक तर आज एक मोठा मॅटर आहे, आणि त्यात हे काम बिघडले. किती पैसे होतील ते सांग? 10,000. किती? 10? अरे बापरे, अरे एवढे पैसे लागतात का? 500 रुपयामध्ये घे करून. बरं, मग उद्यापासून सरपटात आत यायची तयारी ठेवा, कारण तेवढंच वर जाईल शेटर. बरोबर, नको शांतपणे करू. एक काम कर, घे व्यवस्थित करून घे बरं का. आणि ना जरा चांगलं काम कर. काय? ठीक आहे. अरे देवा, अरे बापरे, काय शटर रे. फार वाट लागली माझ्या पाठीची. यो अयो, अयो, देवा, स्प्रे मारावं लागेल. अरे बाबा, अरे देवा. चला, आता तो बेवडा येईलच. ए पुष्पा, हे दुकान बंद आहे. पुष्पा, पळून गेला वाटतं. नाही रुद्र, शटरचं काम चालू आहे. चल. उसने आला बेवडा, नाव घेतला आणि हजर. हळू. ए उसने, उसने आला. हॅलो, पटलं ना? अगरबत्त्या चांगल्या ते. तुमची तक्रार आहे तशीच आहे अजून. तक्रार तशीच आहे. तू बोलवलंस काय त्यांना?
हो बोलवलंय. अहो पण तुम्ही असं खाली वाकून का बोलताय? शटरवर घेतलं ना आता. अहो इथं माझ्या शटरची वाट लागली, अडकलंय ते. अगं, यो 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 हे तर एकदम ऑन टाइम आहे, पण ही अजून का नाही आली? हो येते. देवा, सगळं अवघडच आहे, पण आता पर्याय नाहीये. ए आई, बाय बाय. बाय. बिट्टी आज काय खाते? बाकीच्यांच्या पानात तर इडल्या आहेत. शिरा तर परवा बनवला होता, हे आज बनवून दिलं का कोणीला? हे कोणी दिले तुला? हा, आज घेऊन जाते घरी इडल्या. आणि ही बया भांडायला आली तर तिला दाखवते चंद्रिकाचा इंगा. काय ग? हे तुम्ही दिलं बिट्टीला? हो, मीच दिलं. बिट्टीला आवडतो ना शिरा, म्हणून मीच काढून दिला फ्रीज मधून. लहान मुलीला असं श्रेयांना द्यायला काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? सगळ्यांना पुरेल इतका ताजा नाश्ता बनवला होता ना मी. मग आता पोरांना किती दिलं तर पुरतं का? मागून घेतलं पोरांनी 4-4 वेळा, मग काय त्यांना नाही म्हणू का? पोरं आहेत ती, संपल्या असतील इडल्या, मी काय करू आता त्याला? म्हणून श्रेयांना द्याल तिला? नाही नाही, तुझ्या पोरीला पंचपक्वान बनवून खाऊ घालते. काय ते लाड, अगं अनाथ असूनही बाहेर रस्त्यावर मागून खायला लागत नाही ना, ते बघ. खायला मिळतंय ना, ते नशीब समज. अशा माणसांनी जास्त नखरा करू नये. समोर जे दिलं तेच खावं. आई, मी तुझ्यासाठी खायला आणलं. रस्त्यावरच्या माणसांना छप्पर मिळालं की माज येतो म्हणतात ना, तेच खरंय. खबरदार,